खूप मोठा सन्मान तुम्ही केला आहे आणि प्रकाशक म्हणून तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. आपण पुढच्या पुरस्काराकडे वळणार आहोत. जीवन गौरव पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत श्री वसंत कैगणार यांना. मी त्यांचं मानपत्र वाचून थोडक्यात त्यांची ओळख करून देतो. 50 वर्षाहून अधिक काळ मराठी साहित्याच्या क्षेत्रात विविध भूमिकांमधून आपण करत असलेल्या कार्याचा सन्मान करण्यासाठी मानपत्र देऊन आपला गौरव करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कॉमर्स शाखेची पदवी प्राप्त करणे म्हणजे नोकरीची हमखास शाश्वती असे मानण्याच्या काळात आपण पुढे कला शाखेचे शिक्षण घेतले आणि मराठी विषयात एम.ए.ची पदवी मिळवली. कालांतराने ग्रंथालय शास्त्राची पदवीही आपण मिळवली आणि थेट वाचकांशी संवाद साधायची कला प्राप्त करून घेतली. शिकत असताना रुजलेल्या साहित्याच्या आणि पुस्तकांच्या अतीव प्रेमातून आपण पुस्तकांच्या विक्रीच्या म्हटले तर थोड्या अशाश्वत क्षेत्रात आला आणि ज्योती स्टोअर या पुस्तक विक्री केंद्राच्या माध्यमातून अखंडपणे प्रकाशक, लेखक आणि वाचक यांच्या सहवासात रमला. ज्योती प्रकाशनाच्या माध्यमातून उत्तम पुस्तके प्रकाशित करून स्वतः प्रकाशक झाला आहात. लेखन हे तर तुमचं पहिलं प्रेम. त्यातूनच आपण काही पुस्तकही लिहिली आहेत. उत्तम वाचक तर तुम्ही आहातच. म्हणजे लेखक, प्रकाशक, विक्रेता, ग्राहक आणि वाचक या सगळ्या भूमिका निभावल्याने साहित्य क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला तुम्ही त्यांचे मित्र, सहकारी आणि सल्लागार वाटता. ज्योती स्टोअर्सच्या 3 शाखा आज नाशिकमध्ये कार्यरत आहेत. पण फक्त दुकानातील विक्रीपुरते आपले कार्य मर्यादित न ठेवता आपण अनेक प्रदर्शने भरवून तेथे पुस्तक विक्रीबरोबर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणले. लेखक तुमच्या भेटीला हा उपक्रम गेली 22 वर्षे यशस्वीपणे राबवून आपण वाचकांना त्यांचे आवडते लेखक भेटवत राहिले. नाशिकमधील साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाच्या अशा कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि सार्वजनिक ग्रंथालय या संस्थांमधील आपले कार्यही मौलिक आहे. एकूणच मराठी साहित्य क्षेत्राचा आधारस्तंभ असणाऱ्या आपणाला दीर्घायुष्य लाभो आणि दीर्घकाळ आपल्या हातून असेच कार्य घडत राहो हीच सदिच्छा. मी श्री राजू बर्वे आणि श्री चिटणीस यांना विनंती करतो की त्यांनी कैगणार सरांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावं. आपण सगळ्यांनी परत एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. भरपूर टाळ्या वाजवणं हे आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं. मी श्री विनय हर्डीकर यांना विनंती करतो की त्यांनी शाल आणि मानपत्र प्रदान करावं. मिसेस कैगणार यांनी व्यासपीठावर यावं प्लीज. ऑलरेडी एकदा बंधनात आहे की पुन्हा श्री रवींद्र गुर्जर यांनी स्मृतिचिन्ह प्रदान करावे अशी मी विनंती करतो. श्री रवींद्र गुर्जर यांनी स्मृतिचिन्ह प्रदान करावे. चेहरा दिसत नाही त्यांना तर त्यांना पलीकडे घे. त्यांना पलीकडे घे. चेहरा दिसत नाही. बरोबर. मळीकर सर जवळ जवळ या. अडीकर सर जवळ जवळ सर. एक ग्रुप मंगलाताई मध्ये या.
परवे सर मान्यवरांचं धन्यवाद. वसंत खेरला सरांना मी विनंती करीन की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. लेखक प्रकाशक या संघाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर असलेले अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष आदरणीय राजू बर्वेजी, आदरणीय झोंबडे मॅडम, ज्यांना साहित्य सेवेच्या कृतज्ञतेचा पुरस्कार या ठिकाणी आताच आपल्या सर्वांच्या साक्षीनं दिला गेला, त्या ज्येष्ठ लेखिका आदरणीय मंगलाताई, माननीय श्री ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर साहेब, माननीय श्री विनयजी गडीकर, माननीय श्री शिवजी चिटणीस, मधुर बर्वे, पदाधिकारी, सर्व प्रकाशक, त्याचप्रमाणे लेखक आणि रसिकजन, आज मी बरोबर 25,098वी सकाळ पाहतो आहे. एवढे दिवस, एवढ्या दिवसांच्या सकाळ सगळ्यांनी अनुभवलेले आहे. पण आजची सकाळ ही विशेष आहे, जी माझ्या आयुष्यामध्ये प्रथमच आलेली आहे. मला नाही वाटत पुढे कदाचित येईल म्हणून. आजची सकाळ ही माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही अशी सकाळ मला प्रकाशक संघाने दिली. त्याबद्दल मी प्रथमतः आमच्या कुटुंबियाच्या वतीने खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो. 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून दिंड्या निघालेल्या आहेत आणि त्या कार्यक्रम करत आहेत. त्या दिंडीमध्ये अनेक वारकरी अनेक वर्षांपासून सातत्यानं पंढरपूरला जात असतात. असाच या ज्ञानरथाच्या दिंडीला गेल्या 53 वर्षापासून मी जात होतो. आणि मग यावर्षी मला सांगण्यात आलं की अहो खैरनार, यंदाच्या महापूजेचा मान तुम्हाला दिला जाणार आहे. आणि त्या वारकऱ्याला जो काही आनंद आहे, तो जो काही आनंद तोच मला या ठिकाणी झालेला आहे. हे अत्यंत नम्रपणे ज्योती स्टोर्स जे माझ्या वडिलांनी 1958मध्ये सुरू केलेलं होतं. 1969 सालामध्ये नाशिकच्या पेठ हायस्कूलमधून 11वीचं शिक्षण घेऊन आणि वडिलांचं बोट धरून मी व्यवसायाला सुरुवात केलेली होती. आज बरोबर या व्यवसायामध्ये मला 53 वर्ष झालेली आहे. या ज्योती स्टोर्सच्या माध्यमातून आजही ज्योती स्टोर्स हे शिक्षकाचं दुकान म्हणून ओळखलं जातं. त्या वडील शिक्षक होते, प्रायमरी शिक्षक. या पुस्तकाच्या दुकानाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, पालक, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, ग्रंथालय यांची जी काही थोडीफार आम्ही सेवा केली असेल,
पाठी पुस्तक पेन्सिल देऊन किंवा नोटबुक देऊन किंवा पुस्तक देऊन मला वाटतं त्यामुळे कदाचित सरस्वती देवी आमच्यावर प्रसन्न झाली असेल आणि म्हणून हा पुरस्कार मला आज लाभलेला आहे असं मला वाटतं. तो सरस्वतीचा प्रसाद म्हणून मी या ठिकाणी स्वीकारतो. मला आठवतं या साहित्य सेवेच्या किंवा वाचन संस्कृतीला बळ देणाऱ्या उपक्रमांमुळे मला हा पुरस्कार दिलेला आहे. मला अशी मानपत्राचं वाचन या ठिकाणी झालं आहे. बर्वेंच्या भाषणामध्ये देखील सांगितलं की आम्ही अत्यंत कसोशीने कठोरपणे आमच्या समितीने हा निर्णय घेतलेला आहे. 50 वर्षाची ज्यांची सेवा आहे त्यांनाच हा पुरस्कार दिला गेलेला आहे. मला आठवतं महात्मा गांधी रोडला जे आमचं पहिलं दुकान होतं त्याची जागा फक्त 9 बाय 9 फूट होती. ज्या ठिकाणी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, वसंतराव कानेटकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रवी अकोलकर, डॉक्टर अभावर्टी असे अनेक मान्यवर दुकानावर वडिलांना भेटायला यायचे आणि गप्पा मारायचे. त्या काळामध्ये मला आठवतं स्वामीजी राजा देशमुखांनी काढलेली होती. ती 3 रुपयाला सुरुवातीला विक्रीला होती. ययाती 5 रुपयाला होतं. श्रीमान योगीचे 2 मोठे खंड फक्त 30 रुपयाची योजना त्यांनी दिलेली होती. आणि त्यावेळेस माझा प्रवास साहित्याचा सुरू झालेला होता. आणि कुसुमाग्रजांच्या 12 कथा हे पुस्तक आमच्या वडिलांनी ज्योतिप्रकाशनामार्फत प्रकाशित केलेलं होतं. आणि म्हणून वडिलांचं बोट धरून मी एक दिवस कुसुमाग्रजांच्या घरी गेलो होतो. मग वडिलांनी सांगितलं हे खरं हा खरा रामाचा देव आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मला पाया पडायला लावलं आणि त्या दिवसापासून मी कुसुमाग्रजांचा भक्त झालो होतो. रामाच्या देवळात मी एवढ्या वर्षांमध्ये अत्यंत गेलो असेल, पण त्याहूनही अधिक वेळा मी कुसुमाग्रजांच्या पायाशी गेलेलो. मला आठवतं 1991-92चं वर्ष असेल, त्यावेळेस कुसुमाग्रजांनी मला बोलावलं आणि सांगितलं की विशाखाला आता 50 वर्ष पूर्ण होत आहे, त्याची आपल्याला सुवर्ण महोत्सवी आवृत्ती काढायची आहे आणि मला असं वाटतं की ती तुम्ही काढली तर बरं होईल. तर त्याचं सगळं काम माझ्याकडे दिलं. मी मुंबईवरून छानपैकी आवृत्ती प्रकाशित करून घेतली आणि मग ती आवृत्ती लोकांपर्यंत आम्ही पोहोचवलेली होती. मूळ आवृत्ती कॉन्टिनेंटलने काढलेली होती, पण ही आम्ही कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ही प्रकाशित केली होती. माननीय तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांना देखील पुस्तकाची प्रत पाठवली होती आणि नरसिंहरावांनी खूप आनंद व्यक्त केला होता. कुसुमाग्रज प्रतिष्ठानवर मला त्या निमित्तानं विश्वस्त या नात्याने घेण्यात आलं आणि जवळपास 10 वर्ष मी त्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आणि तात्यासाहेबांच्या आशीर्वादानं त्यांच्या हाताखाली सातत्याने कार्य करत राहिले. कानेटकर साहेब जे आमच्या नाशिकचं दैवत आहे, त्यांचाही जरा परिचय उशिरा झाला, तर शेवटची 7-8 वर्ष आमच्या फॅक्टरीमधलेच कागद ते वापरत असत आणि त्याच्यावरच ते लिखाण करत असत. मगाशी उल्लेख करण्यात आला पुस्तकाच्या प्रदर्शनाचा. मगाशी बर्वे साहेबांनी सांगितलं की यातला हा जो काही जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे हा माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा आप्पा परचुरेंना आपण दिला होता. 1976-77 सालामध्ये आप्पा परचुरे दुकानावर आले होते आणि बोलले की वसंता आपण जरा पुस्तकाचं प्रदर्शन लावूया. म्हणून 3 दिवसाचं प्रदर्शन आम्ही त्या दिवशी लावलं होतं. त्यावेळेस या गोष्टीला आता जवळपास नाही म्हटलं तरी 45-48 वर्ष झाली. कुसुमाग्रजांनाच उद्घाटनाला बोलावलं होतं आणि ते प्रदर्शन आम्ही नाशिककरांकरता लावलं होतं. त्या पहिल्या प्रदर्शनामधूनच मला गोडी निर्माण झाली आणि मग मी दरवर्षी पुस्तकाची प्रदर्शनं लावायला लागली. मात्र दरवर्षी पाहुणा मात्र पक्का ठरलेला होता, तो म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज. सातत्यानं 22-23 वर्ष कुसुमाग्रज आमच्याकडे पुस्तकाच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला येत राहिले. मला आठवतं जवळपास 94-95 सालापासून तात्यासाहेब 99ला गेले. 4-5 वर्ष आधी त्यांनी व्यासपीठ संन्यास घेतलेला होता, कुठल्याही कार्यक्रमाला जात नसत. पण पुस्तकाचं प्रदर्शन मात्र त्यांनी एकही चुकवलं नाही. 98 सालानंतर शेवटचं प्रदर्शन, शेवटचं म्हणजे त्यांच्या हयातीतलं, तात्यासाहेब 99मध्ये गेले. 98ला ते जेव्हा त्यांना घेऊन आलो त्यांना पायऱ्या देखील चढवत नव्हत्या. ते म्हणतात आम्ही त्यांना खालीच मंडप टाकलेला होता आणि खाली बसवलं होतं. मग त्या दिवशी मला ते बोलले, वसंत मी एवढ्या वेळा आजपर्यंत कुठल्याच कार्यक्रमाला गेलो नाही, तर तुझ्याकडे मात्र हजेरी माझी लागलेली आहे. म्हटलं याच्यापेक्षा आमच्या कुटुंबाची श्रीमंती आणखी काय असू शकते. सरस्वतीचा एवढा मोठा उपासक आपल्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आपल्याकडे आलेला.
मला आणखीन एक वाक्य त्यांचं आठवतं, ज्यावेळेस नुकतेच टी व्ही हे आपल्या भारतामध्ये आलेले होते आणि मग तात्यासाहेब मला बोलले की आता या टी व्हीच्या प्रकरणामुळे अनेक लोक टी व्ही पाहायला लागतील आणि पुस्तकांचं वाचन कमी होईल, तर तुम्ही प्रदर्शनाच्या माध्यमातून नाशिकच्या लोकांना पुस्तकं पोचवता, तर तुम्ही आता नाशिक सोडून बाहेर गेलं पाहिजे. आणि मग त्यांच्या आज्ञेप्रमाणे नाशिक जिल्ह्यामधल्या मनमाड असेल, सटाणा असेल, सिन्नर असेल, नांदगाव असेल, येवला असेल, निफाड असेल, पेठ असेल, सुरगाणा असेल, या सगळ्या गावांना मी दर महिन्याला जायला लागलो आणि तिथे प्रदर्शनं लावायला लागलो आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पुस्तकं घेऊन पोहोचत असते. आजसुद्धा ज्योतिष स्टोअरचा व्यापार माझा जसा खूप मोठा आहे. जवळपास 30 ते 35 लोकांचा स्टाफ माझ्याकडे आहे. 800 ते 900 शाळांना तिथे सप्लाय माझा आहे. ग्रंथव्यवहार हा त्या व्यवहाराच्या मानाने कमी आहे, पण ग्रंथालय विक्री जरी कमी असली तरी तो आमच्या कुटुंबावरचा संस्कार आहे, म्हणून तो पहिल्यापासून आम्ही जपलेला आहे. तात्यासाहेब 1999ला गेले आणि माझ्या मनामध्ये संकल्प आला लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमाचा. 2000 सालामध्ये मी पहिल्यांदा तो कार्यक्रम राबवला. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2000 सालामध्ये 1 महिन्यावर तो कार्यक्रम घेतलेला होता आणि मी कानेटकरांना बोललो की असं असं माझ्या मनात आहे. अरे म्हणजे काहीच हरकत नाही, मला अतिशय उत्तम कल्पना आहे, उद्घाटनाला मीच येतो. वाचनालयाच्या पुढच्या हॉलमध्ये पुस्तकांच्या प्रदर्शनाच्या गराड्यामध्ये मी 3 खुर्च्या टाकल्या, समोर 2-3 खुर्च्या टाकल्या आणि वाचक आणि लेखक भेट व्हावी, त्यांची समोरासमोर चर्चा व्हावी, या एका सभेतून हा उपक्रम सुरू केला. दररोज संध्याकाळी 6 वाजता लेखक आणि समोर वाचक अशी ती मी भेट घडवून आणत होतो आणि सुटसुटीत नाव दिलं लेखक तुमच्या भेटीला. आणि मग त्या दिवसापासून जो कार्यक्रम सुरू झाला, जवळपास 36 पाहुणे मी त्या महिन्याभरामध्ये बोलवले होते. शेवटचे 5-7 दिवस 2-2 लेखकांना मी बोलावलेलो होतो आणि या कार्यक्रमात कधी 4 श्रोते, कधी 10 श्रोते, कधी 100 श्रोते, कधी 20 श्रोते, असं ते घडत गेलं. आणि महिन्याभरानंतर मी वाचकांची मिटिंग घेतली. सगळ्यांनी मला सूचना दिली की महिन्याभर तुम्ही एवढं टॅक्सेशन करू नका की रोज येणं फार अवघड आहे. जे लेखक येऊन गेले त्यांची पण मी मिटिंग घेतली. त्यांनी पण मला सांगितलं इव्हॅल्युएशन करताना, मूल्यमापन करताना की महिन्याभर ठेवू नका. मग मात्र मी चुजी झालो आणि 2001 सालापासून दर आठवड्याला 1 लेखक असं मी 2 ते 2.5 महिने तो कार्यक्रम करायला लागलो. 10 लेखक 12 लेखक बोलवायला लागलो. आज या उपक्रमाला 22 वर्ष झाली. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लेखक आमच्याकडे येतात. प्रत्येक क्षेत्रातला एकच लेखक मी दरवर्षी बोलवतो आणि मी खूप सिलेक्टिव्ह आहे, खूप चुजी आहे, कारण मी एकाकरता सुद्धा खुर्ची राखून ठेवत नाही. समोर ज्याला वाटत असेल त्याने यावं आणि त्या ज्ञानगंगेमध्ये डुबावं. 500 ते 600 कधी 1000 लोक देखील या उपक्रमाला हजर राहिलेले आहेत आणि लोकांना निखळ आनंद त्याचा मिळालेला आहे. आणि ज्या लेखकामध्ये तसा स्टफ आहे देणे का, कारण प्रत्येक श्रोत्याला जाताना असं वाटलं पाहिजे की आज मला काहीतरी मिळालं, अशाच पाहुण्यांना बोलवावं आणि त्यांची आणि नाशिककरांची भेट घालून द्यावी. दुसराही माझा त्याच्या पाठीमागे हेतू होतो. या लेखकाने जो काही लेखनाचा प्रवास केलेला आहे, साहित्याचा प्रवास केलेला आहे, जे काही लिखाण केलेलं आहे, जे काही त्याच्या मनामध्ये आहे, जे काही ते पुढे येऊ घातलेलं लिखाण आहे, या लेखनाचा संस्कार कुठेतरी आमच्या याच्यावर पडावा, हा माझा त्याच्या पाठीमागे हेतू होता. मग मी माझ्याकडे उद्योजक बोलवले, विज्ञानातले लेखक बोलवले, पत्रकारितेमध्ये बोलवले, राजकारणामध्ये बोलवले, साहित्यामध्ये बोलवले, नाटकामध्ये बोलवले, सिनेमामध्ये बोलवले, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या लेखकांना मी बोलवले. उदाहरणार्थ नावं सांगायची तर विज्ञानामध्ये 2002 सालामध्ये डॉक्टर जयंत नारळीकर आले होते, डॉक्टर रघुनाथ माशेलकर येऊन गेले, डॉक्टर अनिल काकोडकर येऊन गेले, डॉक्टर बाळ कोंके येऊन गेले. राजकारणामध्ये राज ठाकरेंना जेव्हा त्यांनी बाळकेशव ठाकरे फोटोबायोग्राफी गेटवे ऑफ इंडियाला मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं प्रकाशन केलं होतं. मी म्हटलं जगामध्ये असा प्रकाशन समारंभ झाला नसेल, म्हणून हा नाशिकला आपण लेखक बोलवला पाहिजे. राज ठाकरेंना बोलवलं. ऐनवेळी प्रकाश आकोडकर म्हणाले की मी मुलाखत घेऊ शकणार नाही. राज ठाकरेंची मुलाखत शेवटी मी घेतली आणि कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंना एक लेखक या नात्याने मी प्रेझेंट केलेले होते. मग सुशीलकुमार शिंदे आले, पृथ्वीराज चव्हाण साहेब आले, मनोहरपंत जोशी आले, पत्रकारितेमध्ये कुमार केतकर असतील, गिरीश कुबेर असतील, अरुण टिकेकर असतील, राजीव खांडेकर असतील, अशी अनेक नामवंत मंडळी. उद्योजकांमध्ये विको वज्रदंतीचे गजाननराव पेंढारकर, सकाळचे प्रतापराव पवार साहेब,
विठ्ठल कामत साहेब, कॅम्लिनचे दांडेकर, कारनिर्णयचे जयंतराव साळगावकर, अशा सगळ्या वेगवेगळ्या लोकांना मी, क्षेत्रातल्या लोकांना मी बोलवायला लागलो आणि नाशिकचं सांस्कृतिक जीवन कळत नकळत होईना अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न मी करत राहिलो. तर लोक सातत्याने वाट पाहायचे की केव्हा ही माणसं येतील आणि केव्हा आम्हाला पाहायला मिळतील. अनिरुद्ध धर्माधिकारी आमच्याकडे आलेले होते. प्रचंड गर्दी त्या कार्यक्रमामध्ये भरलेली होती, मुलं उभी होती. त्यांनी एकच वाक्य सांगितलं, जर जगामध्ये तुम्हाला प्रामाणिकपणे काम करायची तुमची इच्छा असेल तर जगामध्ये अशी कुठली शक्ती नाही की जी तुम्हाला रोखू शकेल. हा मंत्र मी माझ्या मनाशी ठेवतो. आपण प्रामाणिकपणेच काम केलं पाहिजे. आपला व्यवसाय आपण नीतिमत्तेनेच सांभाळला पाहिजे. अत्यंत टोकाचा प्रामाणिकपणा जपण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. 100% प्रामाणिक आपण राहू शकत नाही. आपल्याला रेल्वेने जायचं असेल आणि रिझर्वेशन नसेल तर शेवटी टीचरला सांगावं लागतं की बाबा काहीतरी ॲडजस्ट कर, मला जागा दे म्हणून. जर उभं राहण्याची क्षमता नसेल तर जागेकरता आपण प्रयत्न करतो. 100% नाही, पण त्या टोकापर्यंत जाण्याचा प्रयत्न सातत्याने मी माझ्या कुटुंबाने केलेला आहे. आणि या प्रकरणामध्ये मागच्या 2 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर मुळेंचं नाव आपण ऐकलं असेल. सनदी अधिकारी म्हणून परराष्ट्र खात्याचे, भारतीय परराष्ट्र खात्याचे सचिव या नात्याने त्यांनी काम केलेलं होतं. ते देखील खास दिल्लीवरून 3 वर्ष मी त्यांच्या पाठीमागे होतो. माती, पंख आणि आकाश आपल्या प्रतिभारश यांनी वाचलं असेल. ते पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं आणि त्याच्यावर व्याख्यान द्यायला आले. प्रचंड गर्दी म्हणजे बाहेर लोक उभे होते. प्रकाश आमटे साहेब जे आज पुण्याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे दीनानाथ मंगेशकरमध्ये उपचार घेत आहेत. 2008 सालामध्ये मे महिन्यामध्ये आमचं बोलणं झालं आणि त्यांनी आणि मंदाताईंनी कबूल केलं की आम्ही नक्की येतो. सप्टेंबरची तारीख पण ठरली आणि 1 महिनाभरच आधी त्यांना मॅगसेसे पुरस्कार डिक्लेअर झालेला होता. एकाच कुटुंबामध्ये मला वाटतं हा पदच असेल, बाबा आमटेंनाही तो पुरस्कार मिळाला आणि प्रकाश आमटेंना देखील मिळालेला होता. आणि पहिला नाशिकला नागरी सत्कार आम्ही हा केलेला होता. या लेखकांच्या जवळीकीमुळे अनेकांपासून खूप चांगल्या प्रकारचे संस्कार माझ्यावर झाले. जे साहित्याचे असतील, जीवनमूल्यांचे असतील, ते जपण्याचा मी प्रयत्न केले. देवाला रोज सकाळी मी एकच प्रार्थना करतो की जीवनातली जी मूल्य आहे, प्रेम आहे, सेवा आहे आणि त्याग आहे, ही शेवटपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये राहू दे, जेणेकरून मी माझं काम प्रामाणिकपणे करू शकेल, निष्ठेने करू शकेल. आज मला तुम्ही विचाराल की तुमच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण कोणते, तर मी एकच सांगेन की बरेचसे लोक येतात आणि ग्रंथालयामध्ये मला सांगतात की वसंतराव आम्हाला तुमच्या पसंतीची पुस्तकं द्या, जी मी वाचलेली असतात, जी अनुभवलेली असतात, लेखकांसमोर चर्चा केलेली असती. मग ते कुणाला पुस्तक द्यायचं, त्याला ते रुचेल की नाही, ते भावेल की नाही, असा विचार करून मी पुस्तकं त्यांना देतो आणि ते लोक मोठ्या श्रद्धेने ती पुस्तकं घेऊन जातात. अनेक वेळा ग्रंथालय पण येतात आणि ते पण सांगतात, लाख रुपयाची पुस्तकं घेतात, तर तेही सांगतात की तुमच्या पसंतीची पुस्तकं आम्हाला द्या. मी म्हणतो हा माझा या साहित्याच्या प्रवासामधला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस किंवा आनंदाचा क्षण आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. मला जो काही जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं अत्यंत नम्रपणे या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. माझी पत्नी सौभाग्यवती मंगला मला साहित्याची गोडी जी निर्माण केली असेल ती माझ्या वडिलांनी, कारण वडील हे प्राथमिक शिक्षक होते आणि त्यांच्याबरोबर कविश्रेष्ठ कृष्णालजांनी मी जी पुस्तक लिहिली आहे ते ह्या दोघांनाच मी अर्पण केलेलं आहे. आणि या पुस्तकाच्या व्यवहाराच्या माध्यमातून मध्यंतरी जेव्हा कृष्णालज प्रतिष्ठानवर मी होतो तेव्हा अनेक मान्यवर, कारण आम्ही जनस्थान पुरस्कार देत असतो, जनस्थान पुरस्कार आम्ही देत असू. त्याच्यामध्ये 1 वर्ष विंदा करंदीकरांना हा पुरस्कार दिलेला होता. मला मंगलताईंनी त्यांची आठवण काढली आणि मला देखील त्यांच्या जुन्या आठवणी जागृत झाल्या. वसंत बापट सर देखील आले होते, मंगेश पाडगावकर देखील त्या कार्यक्रमाला आलेले होते आणि विंदांना हा जनस्थान पुरस्कार दिलेला होता. त्यावेळी त्यांनी जी काही कविता सांगितलेली होती त्या कवितेच्या ओळी अशा आहेत की ज्या माझ्यावर कोरल्या गेल्या. आयुष्याला द्यावे उत्तर अशा प्रकारची कविता विंदांनी सांगितली होती. त्याचा 2 ओळी मी सांगतो. पाय असावे जमिनीवरती,
पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना. असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर. या आयुष्याला जे काही उत्तर आपल्याला द्यायचं आहे, आज वयाच्या 68-69च्या ताळावर मी उभा आहे. पुस्तकांच्या माध्यमातून सरस्वतीची सेवा करता करता मला आठवतो तो प्रसंग. म्हणजे असाच सरस्वतीने या आधी देखील आम्हाला एक प्रसाद आमच्या कुटुंबियांना दिला होता. 1995 सालामध्ये माझी कन्या ही 12वीच्या बोर्डामध्ये पहिली आलेली होती आणि आज ती KM हॉस्पिटलमध्ये डायबेटॉलॉजिस्ट म्हणून काम करते. बँक ऑफ महाराष्ट्राने तिचा सत्कार ठेवलेला होता, केवळ पहिली आली म्हणून. आमचं खातं तिथे नव्हतं, पण केवळ पहिली आली म्हणून त्यांनी सत्कार ठेवला होता. आणि मग त्यावेळेस हेच मी बोललो होतो की कदाचित वडिलांनी सुरू केलेल्या या व्यवसायामध्ये त्या पुस्तकाच्या माध्यमातून सरस्वतीची जी काही सेवा झाली असेल म्हणून हा प्रसाद दिलेला आहे. आणि त्याच प्रसादाची पुनरावृत्ती आज पुन्हा ही होते आहे, याचा आमच्या कुटुंबियांना खूपच आनंद आहे. पुढील काळ कसा असावा या पुस्तकांच्या संगतीतच तो राहावा आणि पुस्तकांच्या आणि वाचकांच्या. कारण नाशिककर अगदी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग सनदी अधिकारी असतील, शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, डॉक्टर्स असतील, कौटुंबिक असतील. मला आठवतं मी या कार्यक्रमामध्ये डॉक्टर PS रामानी यांचं पुस्तक कदाचित तुम्ही वाचलं असेल, ताटखाना. आपला कणा ताट कसा ठेवावा यावर ते व्याख्यान द्यायला आले होते. आणि व्याख्यान द्यायला येण्यापूर्वी त्यांच्याशी जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी मला सांगितलं, खैरनार मी नाशिकला अजून व्याख्यानाला आलेलो नाही, मी नक्की येईन. पण म्हणे तुम्हाला माहिती नसेल, जे श्रोते असतात त्यांच्या हातामध्ये पिशव्या असतात. तुम्हाला माहिती आहे की कसल्या पिशव्या असतात? म्हटलं नाही. तर त्यांच्या हातामध्ये त्यांच्या पाठीचे एक्सरे काढलेले असतात आणि त्यांची इच्छा असते की ते मी पाहावे, अशी त्यांची इच्छा असते. तर तुम्ही काय कराल म्हणे? म्हटलं मी काय करू सर म्हणे, तुम्ही दुसऱ्या दिवशी एक कॅम्प आयोजित करा ज्याच्यामध्ये मी त्या रुग्णांना तपासेन, मोफत तपासेन म्हणे. काय तर तुम्ही कराल का? म्हटलं मी नक्की करेन. तुम्ही साधारणपणे 100 ते 150 माणसांची नावं नोंदवा. मी पत्रिका छापली, त्याच्यामध्ये लिहिलं आहे की असं कॅम्प होणार आहे, त्याच्यामध्ये डॉक्टर PS रामानी स्वतः तपासणार आहे. ज्यांना इच्छा असेल त्यांनी नावं नोंदवा. एका पाठोपाठ दुसरा 150चा आकडा पुढे निघून गेला, 250 लोक होऊन गेले. मी डॉक्टरांना फोन केला, अहो सर असं आहे, तर तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही ज्यांची नावं येतील तेवढे घ्या. 242 लोकांनी नावं नोंदवलेली. लीलावतीचे 4 डॉक्टर्स घेऊन ते स्वतः आमच्याकडे आले. व्याख्यान झालं, कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना तपासलं. एक 15 दिवसानंतर मी सकाळी मॉर्निंग वॉकला चाललेलो होतो. मॉर्निंग वॉकच्या वेळेस एक ग्रस्त मला भेटले. त्यांचं वय 75-76 असेल. त्यांनी मला सांगितलं, उपाध्ये त्यांचं नाव. ते म्हणे, खैरनार कदाचित तुम्ही मला ओळखलं नसेल म्हणे, पण PS रामानींच्या कार्यक्रमाला मी होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मला तपासलं तेव्हा देखील मी होतो. मला खूप हेवी शुगर आहे, पण माझ्या मणक्यांमध्ये गॅप असल्यामुळे त्याचं ऑपरेशन होऊ शकत नाही, म्हणून मला चालता येत नव्हतं. मी नाशिकच्या सगळ्या ऑर्थोपेडिक्सना दाखवलं, पण सगळ्यांनी मला नकार दिला की यावेळेस ऑपरेशन होऊ शकणार नाही, मला सिव्हिअर डायबिटीज आहे म्हणून. पण मी PS रामानींना दाखवलं, त्यांना सांगितलं आणि माझ्याकडे पैसे नाहीत हे मी त्यांना सांगितलं. त्यांनी मला सांगितलं, काय तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊन या. त्यांनी मला लीलावतीला बोलवलं. माझं ऑपरेशन झालं केवळ तुमच्या कार्यक्रमामुळे. आणि आता मी 2 किलोमीटर चालायला लागलो, हे केवळ तुमच्या उपक्रमामुळे शक्य झालं. म्हणजे याच्यापेक्षा आणखी आनंद काय असावा. शेवटची घटना फक्त एक सांगतो 1 मिनिटामध्ये. 17-18 वर्ष झाली असतील मला वाटतं. आणि लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमातला शेवटचा कार्यक्रम संपला आणि शिक्षक निघायला लागलेले होते. एक 55-56 वय असलेल्या 2 महिला माझ्याकडे आल्या आणि मला म्हणायला, खैरनार आज जरा डोक्यावरचं ओझं उतरलं असेल, कारण आज शेवटचा कार्यक्रम आहे म्हणून. म्हटलं होत आहे. तुम्हाला कल्पना नसेल म्हणे, तुमच्या पहिल्या वर्षापासून आम्ही नियमितपणे सगळे कार्यक्रम अटेंड केलेले आहेत. अतिशय छान काम तुम्ही करतात म्हणे. आम्ही देवाला एकच प्रार्थना करतो की आमच्या खैरनारांना 100 वर्ष दे, की जेणेकरून आम्हाला असे लेखक भेटत राहतात.
मी म्हटलं असा आणखी मोठा आशीर्वाद आपल्याला काय हवा. अशा या आशीर्वादांसह आजचा हा जीवन गौरव पुरस्कार मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी नम्रपणे स्वीकारतो. लहानपणी 5वी-6वीला असताना एक कविता मला शिकवलेली होती. कवितेमध्ये असं लिहिलेलं होतं, मला वाटते वेलीवरले भावे सुंदर फुलं, मला वाटते वेलीवरले भावे सुंदर फुलं, ज्याला त्याला सुगंध उधळीत पाडावी मी फुलं. मला वाटतं असं जीवन मला मिळावं एवढीच मी देवाला प्रार्थना करेन. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद खेळकर सर. कृतज्ञता सोहळ्यानंतर आता आपण कौतुक सोहळ्याकडे वळणार आहोत. ग्रंथनिर्मिती व दिवाळी अंक अशा 2 विभागात मिळून टोटल 21 प्रकारात आपण पुस्तके मागितली होती. यात आलेल्या शेकडो पुस्तकांमधून पुरस्कार विजेते निवडणं हे एखादं शिवधनुष्य पेलण्यासमानच कार्य आहे आणि हे चोखपणे पेललं ते आपल्या परीक्षण समितीने. परीक्षण समितीचा आपण एक छोटासा सत्कार इथे करणार आहोत. वसुधा कुलकर्णी आल्या नाहीत. प्राध्यापक विद्याधर ताठे आणि आपल्या परीक्षण समितीच्या अध्यक्षा ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉक्टर अश्विनी घोगडे. अश्विनी यांना मी विनंती करेन की त्यांनी परीक्षण समितीतर्फे अध्यक्ष नात्याने त्यांचा मनोगत व्यक्त करा. विचार मंचावरचे सर्व मान्यवर, उपस्थित मित्र आणि मैत्रिणी, परीक्षक समितीच्या वतीनं परीक्षक म्हणून आम्हाला आलेले अनुभव मी आपल्यापुढे मांडणार आहे. शेकडो पुस्तकं आणि 150च्या वर दिवाळी अंक असे आमच्या पुढे होते आणि त्यातून आम्हाला नंबर काढायचे होते. माझे सहकारी श्री विद्याधर ताठे आणि चित्रकार वसुधा कुलकर्णी आणि मी स्वतः असे आम्ही जवळजवळ 4-5 तासाच्या 4-5 बैठका घेतल्या आणि प्रत्येक पुस्तक आमच्या नजरेखालून जाईल याची आम्ही काळजी घेतली. माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मला हा एक खूप वेगळा असा अनुभव होता. कारण राष्ट्रीय स्तरावरून अगदी ग्रामीण स्तरापर्यंत अनेक वेळा मी परीक्षक म्हणून काम केलेलं आहे, पण त्यावेळी फक्त लेखकांना पारितोषिक असल्यामुळे लेखन काय दर्जाचं आहे हे पाहणं हा मुख्य भाग होता. त्यामुळे पुस्तक त्याचा जो एक साचा आहे, दर्शनी भाग आहे, तो कधीही लक्षात आला नाही. आणि आता परीक्षा आमचीच होती की पुस्तकांचा मॅटर न बघता, पुस्तक कुठल्या प्रकारातलं आहे हे न बघता आम्हाला प्रकाशकांची निवड करायची होती. त्यामुळे सगळा अनुभव हा पुस्तकांच्या एकूण मूल्यमापनाकडे अभिकेंद्रित केला. जेव्हा एखादं पुस्तक तयार होतं त्यावेळी आपल्याला माहिती आहे की अनेकांचे हातभार त्याला लागलेले असतात. चित्रकार आहेत, मुद्रक आहेत, कम्प्युटर ऑपरेटर्स आहेत, बांधणी करणारे लोक आहेत, बाइंडर्स, विक्रेते आहेत. पण या सगळ्याच्या मागे जसा सिनेमामध्ये दिग्दर्शक हा पडद्यावर न दिसता तो सगळी कथाही घडवत असतो, त्याप्रमाणे ह्या पुस्तकाच्या निर्मितीमागे खंबीरपणे प्रकाशक उभा आहे की नाही हे पाहणं ही महत्त्वाची गोष्ट होती. आम्ही जेव्हा पुस्तकं चाळत होतो
त्यावेळेला प्रकाशकाचं नाव बघायचं नाही हे आम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं. त्यामुळे कुणावरही अन्याय होऊ नये ही एक तर महत्त्वाची गोष्ट होती. आणि त्याशिवाय जसे प्रतिष्ठित शहरातले प्रकाशक निवडले गेले त्याचप्रमाणे ह्यामुळे आडवळणी गावातले छोट्यातले छोटे प्रकाशक सुद्धा पारितोषिकासाठी निवडले गेले. कारण पूर्णपणे निर्मिती कशी आहे हे बघणं हा आमचा महत्त्वाचा भाग होता. एक गोष्ट मी मनाशी ठरवलेली होती की या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये प्रकाशक दिसतो आहे का. प्रकाशक दिसणं ही गोष्ट अगदी मुखपृष्ठापासून पहिल्या 4-5 पानापासून ते मलपृष्ठापर्यंत महत्त्वाचं होतं. तुम्ही एखाद्या पुस्तकासाठी कागद कसा वापरता, लेआउट कसा करता, त्याच्यानंतर त्या पुस्तकाची बांधणी कशी आहे, मुखपृष्ठ त्या पुस्तकाच्या एकूण प्रकाराला साजेसं आहे की नाही हे बघणं ही महत्त्वाची गोष्ट होती. आणि त्यामुळे हे सगळं बघत असताना प्रकाशक याच्यामध्ये कुठे दिसतो आहे का आणि तसे दिसणारे काही प्रकाशक आम्हाला भेटले ज्यांना आम्ही पारितोषिकं जाहीर केली की याच्यामधून कुठेतरी विचारपूर्वक काहीतरी एका पुस्तकाची निर्मिती हा प्रकाशक करतो आहे. आणि हा प्रकाशक जो आहे तो त्या पुस्तकाच्या पानामधून आम्हाला दिसतो आहे. कारण पुस्तक कसं असावं ह्याबद्दल त्यानं काहीतरी विचार केलेला आहे. ही गोष्ट विशेषतः जी माहितीपूर्वक पुस्तकं असतात, विज्ञानाधिष्ठित पुस्तकं आहे किंवा बालसाहित्य जे आहे त्यावेळेला ही गोष्ट विशेष लक्षात आली की कुठल्या प्रकारचा फॉन्ट वापरलेला आहे, कलर प्रिंटिंग कुठल्या प्रकारचं आहे, पुस्तकाचा आकार कोणता आहे, मुलांना आवडेल, आकर्षक वाटेल आणि पुस्तकाच्या निगाऱ्यातून हे पुस्तक उचलावंसं वाटेल असं काहीतरी आकर्षण त्या पुस्तकामध्ये आहे की नाही ही गोष्ट आम्ही प्रामुख्यानं पाहिली. आणि मगच लक्षात आलं म्हणजे मला तर ही जाणीव पहिल्यांदाच झाली की प्रकाशन म्हणजे केवळ यांत्रिक गोष्ट नव्हे की लेखकाकडनं लेखन आलं आणि आपण ते छापलं आणि त्याचं पुस्तक तयार केलं. इतकी ही यांत्रिक आणि एखाद्या ठराविक साच्यातून जाणारी गोष्ट नव्हे. कारण प्रत्येक पुस्तकाला स्वतःचा एक चेहरा असावा लागतो, स्वतःची एक आयडेंटिटी, स्वतःची एक ओळख असावी लागते. आणि म्हणून प्रकाशन व्यवसाय ही एक कला आहे याची मुळापासून जाणीव मला यामुळे झाली. आणि मला वाटतं ही गोष्ट आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाची होती की आम्हीच याच्यातनं परीक्षक म्हणून काहीतरी शिकत होतो की ही इतकी सोपी गोष्ट नाही. कारण जे पुस्तक एक केवळ आत्मा आहे, त्याला शरीर देणं, त्याला व्यक्तिमत्व देणं आणि त्याची सजावट करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवणं, त्यांना ते आकर्षक वाटणं आणि त्यांनी ते विकत घेणं यासाठी जे काही करावं लागतं त्याच्यामध्ये एक सर्जनशीलता असावी लागते. आणि ती सर्जनशीलता बऱ्याच प्रकाशकांमध्ये मला दिसून आली. एक गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली की एकूण सर्व पुस्तकांचा आणि दिवाळी अंकांचा सुद्धा दर्जा अतिशय चांगला होता. म्हणजे आता कागद चांगलं वापरणं, चित्र आकर्षक असणं, बांधणी चांगली असणं ह्या गोष्टी कुठल्याही प्रकाशकांनी ह्याच्यामध्ये काही कमतरता ठेवलेली नव्हती ही गोष्ट प्रामुख्याने लक्षामध्ये आली. एक निवड करताना काही
गोष्टी खटकल्या, काही थोडेसे बदल सुचवावेसे वाटले ते आपल्यापुढे मांडले. याच्यामध्ये ललित साहित्य हा एक पहिला विभाग आहे आणि या पहिल्या विभागामध्ये कथा, कादंबरी, कविता संग्रह, ललित लेखन, विनोदी व्यक्तिचित्र, नाटक, प्रवास वर्णन हे सर्व वाङ्मय प्रकार या ललित साहित्याच्या प्रकारामध्ये आणलेले आहे. पण जी पुस्तकं होती त्यातली बहुसंख्य पुस्तकं ही याच प्रकारामध्ये बसत होती. बहुसंख्य पुस्तकं याच प्रकारामध्ये होती. 200 पुस्तकं ही या प्रकारात होती आणि त्यात फक्त 3 बक्षिसं काढायची. त्यामुळे थोडीशी अडचण वाटली. काही लोकांना डावलावं लागलं आणि त्यातल्या त्यात कसोट्या लावून ही 3 पुस्तकं निवडावी लागली. हे मी तुलनात्मक अशा रीतीने सांगते आहे की पुढचा जो विभाग आहे ललितेतर, त्याच्यामध्ये समीक्षा आहे, चरित्र, आत्मचरित्र, ऐतिहासिक पुस्तकं, सामाजिक ही जी पुस्तकं आहे ती तुलनेनं खूप कमी होती. आणि पुढे जाऊन तर संदर्भकोश आणि इतर जी काही वाङ्मय प्रकार आहेत त्याच्यामध्ये तर जवळजवळ पुस्तकं नव्हती. मला सांगायला खरंच वाईट वाटतं आहे की शिशु गट जो होता त्यामध्ये एकही पुस्तक आलं नाही आणि त्यामुळे त्यात बक्षीस देता आलं नाही. पण जो बाल साहित्य, कुमार साहित्य होतं त्याच्यामध्ये थोडीफार तरी बक्षीस देता येण्याजोगी परिस्थिती होती. पण तुलना करायला अतिशय पुस्तकांची संख्या कमी होती. दिवाळी अंकांच्या बाबतीत सुद्धा हेच मला वाटलं. या पुस्तकांच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की एक बक्षीस असं आहे जो प्रकाशक स्वतः लेखन करून स्वतःचं पुस्तक प्रकाशित करतो. अशामध्ये फक्त 2 प्रकाशक होते आणि हे सुद्धा थोडंसं खटकलं की जास्तीत जास्त प्रकाशकांनी लेखन करणं ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. तिथंही काही स्पर्धेला वाव नव्हता. दिवाळी अंकाच्या बाबतीत असं लक्षामध्ये आलं की विनोदी दिवाळी अंकाला पारितोषिक होती, पण विनोदी एक फक्त 4-5च दिवाळी अंक मिळाले. आणि ललित असा एक विभाग होता, पण जवळजवळ सर्व दिवाळी अंक हे ललित साहित्याने गाठलेले असतात. त्यामुळे आम्ही थोडासा त्याचा अर्थ ललित वैचारिक असा करून घेतला आणि मग आम्ही त्यातनं ललित वैचारिक अशी पुस्तकं निवडली. याच्यामध्ये विशिष्ट विषय किंवा उपयुक्त छंद विषय वगैरेही अनेक विभाग आहेत. मला थोडंसं एक सूचना द्यायची आहे. सूचना म्हणण्यापेक्षा एक सजेशन मला द्यायचं आहे की पुढच्या काळामध्ये या सगळ्या विभागांची एकदा पुनर्मांडणी करावी आणि ज्या प्रकारची पुस्तकं जास्ती छापली जातात ते त्या प्रकारच्या पुस्तकांना जास्ती पारितोषिकं देता येतील. एकाच ललितमध्ये सर्व साहित्य प्रकार घालू नये अशी एक सूचना मला करावीशी वाटते. आम्हाला सगळ्यांना हे काम करण्यात खूप आनंद वाटला. ज्यांना पारितोषिकं मिळालेली आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि पुढच्या वाटचालीमध्ये आणखीन चांगल्या दर्जाची, चांगल्या प्रकारची पुस्तकं आमच्या हातामध्ये यावी, वाचकांना अधिक आकर्षण निर्माण होणारी निर्मिती आपल्या हातून व्हावी अशी इच्छा व्यक्त करते आणि थांबते. आजच्या आपल्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या समोर आहेत विनय हर्डीकर. महाराष्ट्राच्या बौद्धिक वातावरणाचा जर विचार केला तर विनय हर्डीकर ही त्यातली एक महत्त्वाची आसामी आहे. हर्डीकर सरांचं अष्टपैलुत्व, विश्लेषण क्षमता आणि सामाजिक आणि राजकीय सक्रियतेसाठी आपण त्यांना ओळखतो. गेली 40 वर्षे शालेय, महाविद्यालयीन शिक्षक, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लेखक आणि संपादन म्हणून ते सक्रिय आहेत. याशिवाय ते एक कुशल गिर्यारोहक देखील आहेत. अनेक राजकीय व सामाजिक चळवळींमध्ये त्यांनी भाग घेतला आहे. शेतकरी चळवळ, शेतकरी सत्याग्रहामध्ये त्यांनी अनेक दशके महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे.
त्यांचे विविध ब्लॉग्स, यूट्यूब चॅनल, त्यांच्या मुलाखती, व्याख्याने, ॲग्रोवन इत्यादी माध्यमातून कायम ते आपल्या समोर असतातच. मी विनय हर्डीकर यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. ऐकू येते का? कुणाकडे चांगला कॅमेरा असला तर मला एक फोटो काढून ठेवा. विनय हर्डीकरचा भांबावलेला फोटो तुम्हाला सहसा मिळणार नाही. पण मी खरंच म्हणजे नंतरचा जो सेशन आहे, सत्र आहे, तो मी सुचवलेलाच विषय आहे आणि तो याने स्वीकारला, हे बरं झालं. पण या सत्रामध्ये मी काय करतो हे मला कळत नाही. एक तर त्यातले वसंतराव खैरनार मी पहिल्यांदा पाहिलं, बाकीच्या सगळ्यांशी माझे अनौपचारिक संबंध आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मंगलाताईंना पुरस्कार दिलेले तर आम्ही दोघं का हसलो, तर त्यांनी ते पुस्तक जरा घट्ट धरलं होतं माझ्या हातातनं घेताना. तर त्याला मी अहो देणार आहे, मी काळजी करू नका. त्या मला म्हणल्या तेवढ्यात तुझं मन बदललं तर काय. तर मंगलाताई मला एक समवयस्क मैत्रीण आणि समांतर लेखिका म्हणून जास्त माहिती. मंगलाताईच्याबद्दल त्या दोन्ही तिन्ही परिषदा कृतज्ञता व्यक्त करणार आहे, त्यांची माझ्या हस्ते व्यक्त व्हायची आहे आणि मी खरंच घालवून गेलो. आता अश्विनी धोंगडे बोलले. अश्विनी धोंगडे यांचं हे बर्वे कनेक्शन मला माहीत नव्हतं. मी आपलं त्यांना एक स्वतंत्र कवयित्री, त्याच्यानंतर लेखिका आणि त्याच्यापेक्षा त्यांच्या घरची माझी आठवण आहे. त्यांनी आम्हाला सगळ्या हर्डीकरांना जेवायला बोलावलं होतं आणि गुळाच्या पोळ्या केलेल्या. त्या कविता इतक्याच पोळ्याही चांगल्या करतात, तुम्हाला लक्षात आलं. तर त्या मला म्हणलं हे सगळं संपवायचं आहे बरं का. तर मी म्हणलं तुम्ही कवयित्री म्हणून बोलताय का खरं बोलताय, गृहिणी म्हणून बोलताय. त्या म्हणल्या गृहिणी म्हणून बोलते. आणि मी म्हणलं आता अर्धी पोळी घर म्हणून काढून ठेवा आणि सगळ्या आणा. माझ्या अंदाजाने पावशेर तूप आणि 25 पोळ्या मी खाल्ल्या आणि पचवल्या. 2 दिवस रमेश धोंगडे आणि अश्विनी धोंगडेचे माझ्या बायकोला फोन की हर्डीकरांची तब्येत कशी आहे. आता अशा व्यक्तीला एकदम फॉर्मल सिच्युएशनमध्ये पाळणं म्हणजे भांबावल्यासारखंच होतं. रवी गुर्जर माझा जुना मित्र आहे. आता तो अध्यक्ष, मी प्रमुख पाहुणा, समोर पुन्हा